जय हिंद, जय महाराष्ट्र साथियो. आज मनोज दादानी आता माघार नाही, चलो मुंबईचा नारा दिला. आजचा तिसरा दिवस सुरू होतोय. अंतरवाली सराटीपासून तर गेवराई माथोरी नगर मार्गे पुढेही त्यांची आरक्षणाची मोहीम, आरक्षणाची धडक मुंबईकडे कूच करू लागलेली आहे. अशा वातावरणामध्ये मनोज दादांच्या मागण्या कितपत योग्य होत्या आणि खरंच सरकार आणि सरकारमध्ये आणि मनोज दादामध्ये कोणते मतभेद होते, तर या अनुषंगानं तसंच मराठ्यांचं कुणबीकरण करता येऊ शकतं का आणि मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देता येऊ शकतं का, या विषयाच्या अनुषंगानं मी माझं विवेचन आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आजचा जो मनोज दादाचा जो महत्त्वाचा मुद्दा होता, ज्या 54,81,000 ज्या नोंदी सापडल्यात, त्या नोंदीच्या अनुषंगानं माझे स्वतःचे नातलग असेल, आईचे नातलग असेल, वडिलाचे नातलग असेल, ते सगळे आणि सोयरे म्हणजे ज्याच्यामध्ये आपले विवाह होतात किंवा ज्यांच्याशी आपले रोटीबेटी व्यवहार आहेत, असे सगळे सोयऱ्यामध्ये मिळतात. त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात यावे, त्याच्या नात्या गोत्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्याचबरोबर पुढे अध्यादेश काढावा की त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील त्या आधारावरती ओबीसीचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र देण्यात यावं, जेणेकरून त्यांना ओबीसीचा लाभ घेता येईल. ही पहिली मागणी. दुसरी महत्त्वाची मागणी होती की या आधारावर मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रासाठी ओबीसी सर्टिफिकेट सर्वांना देण्यात यावं. हे दोन मुद्दे प्रामुख्याने मनोज दादाकडे होते आणि त्या अनुषंगानं खरंच मराठा हे कुणबी होऊ शकतात का, त्या अनुषंगानं मी या व्हिडिओचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्व महाराष्ट्रभर हा व्हिडिओ पाठवा. सर्वांना याविषयी नॉलेज होईल. कायदा, घटना, पुरावे काय सांगतात हे सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. तोपर्यंत त्याला प्रबोधन मिळत नाही आणि आरक्षणाच्या मागणीला बळकटी निर्माण होत नाही, त्याला पाठबळ आणि अधिष्ठान मिळू शकत नाही. म्हणून हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि आमच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक व्हिडिओ विविध विषयावरती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. धन्यवाद मित्रहो. आता मी पुराव्याकडे जातो. 1981चा पुरावा घ्या. त्या 1981ला जी जनगणना झालेली ब्रिटिश काळामध्ये, तर त्या मराठा जातीचा कुठं उल्लेख नाहीये. 1881च्या जनगणनेमध्ये तर मराठा कुणबी एकच आहेत अशा प्रकारची नोंद 1881च्या जनगणनेमध्ये झालेली आहे. 1884चं जर आपण गॅजेटेट घेतलं की ते गॅजेटर ऑफ निजामोन डोमिनियन्स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नोंदणीनुसार देखील मराठा कुणबी एकच आहेत. हा महत्त्वाचा पुरावा आहे. 1881ची जनगणना महत्त्वाची आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या काही जनगणना झालेल्या आहेत. आता न्यायमूर्ती गायकवाड आयोग नेमला होता आणि हा गायकवाड आयोग भारतातला सर्वात चांगला आयोग, सर्वात वास्तववादी पुरावे या गायकवाड आयोगाने आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते अत्यंत म्हणजे आतापर्यंत कुठंही सुप्रीम कोर्टानं कोणाचं प्रतिनिधित्व नोकरीमधलं, शिक्षणातलं विचारलेलं नाही आहे, फक्त मराठा समाजाचंच विचारलेलं आहे. लक्षात घ्या. तो भाग जाऊ द्या, त्या मुद्द्यावरती मी नंतर येईल. त्या क्युरिटी पिटिशनमध्ये काय होईल त्या विषयावरती मी नंतर येईल. पण आज महत्त्वाचा मुद्दा हा आहे की माननीय न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला आणि त्या अहवालाच्या आधारानं त्याच्यावरती SCBCचा कायदा हा महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे. आता या कायद्याला उच्च न्यायालय, जे मुंबई उच्च न्यायालयाचं न्यायालय आहे, त्यांना देखील वैधता प्राप्त केलेली आहे, दिलेली आहे, म्हणजे मान्य केलेला आहे तो कायदा देखील, आणि गायकवाड आयोग देखील मान्य केलेला आहे. आणि या कायद्यामध्ये सन 1901 मधील हैदराबाद स्टेटमधील जनगणना जी विचारात घेतलेली आहेत
आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे मराठा आणि कुणबी एकच जात आहे, हे असं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्या हायकोर्टाने देखील मान्य केलेले आहे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही. उलट हायकोर्टाने आपला निर्णय देत असताना जर आपण बघितलं 861 वगैरे पानं जर बघितले आपलं त्याच्यावरती, तर मराठा हा म्हणजे अनेक दिवसापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यावरती आयोग नेमायला हवा होता. कोणत्या आयोगानं त्याचं मागासलेपणाचं सर्वेक्षण केलेलं नाही, हे गायकवाड हायकोर्टाने म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 50%च्या बाहेर आम्ही तात्पुरत्या स्वरूपात त्यांचं आरक्षण मंजूर करतो, परंतु राज्य सरकारने प्रगतांना बाहेर काढून आणि मराठा समाजाचा नंतर 50%च्या आत ओबीसी मध्ये समावेश करावा असा हायकोर्टाचा निर्णय आहे. हे कोणी वाचत नाहीये. आणि म्हणून 1909 मधले देखील जे ब्रिटिश काळाचे गॅजेटर प्रसिद्ध झालेले हैदराबाद स्टेटमध्ये, तर त्याच्यामध्ये देखील मराठवाड्यातील तेव्हाचे 5 जिल्हे होते. त्या 5 जिल्ह्याची लोकसंख्या मराठा कुणबी असल्याचं नमूद केल्याचं आपल्याला दिसून येतं. हे पुरावे समाजापुढे आले पाहिजे. अनेक लोक म्हणतात ही बेकायदेशीर मागणी होते, याला कायद्याचा आधार नाही, घटनेचा आधार नाही, पण फार मोठे घटनात्मक आधार आहे. श्री शाहू महाराज, ज्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो, तर या राजश्री शाहू महाराजांनी 1902 मध्ये जे 50% आरक्षणाची तरतूद केली, वंचित घटकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, सर्व समाजांना एक डिग्निटी, प्रतिष्ठा आणि दर्जा प्राप्त झाला पाहिजे आणि सर्व समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आला पाहिजे, हा उदात्त ठेवून राजश्री शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 मध्ये जे आरक्षण लागू केलं त्यामध्ये मराठा समाजाचा देखील समाविष्ट होता. 1927 मध्ये आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील जे सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं, त्यांच्या अहवालात देखील मराठा समाज मागासलेला आहे, म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं म्हणून अशा प्रकारची शिफारस केली होती. एवढंच नव्हे तर बॉम्बे स्टेटमध्ये जी 1931 मध्ये जात गणना झाली, त्यामध्ये जवळपास म्हणजे 7 प्रकारचे ग्रुप होते आणि त्यामध्ये मराठा समाज देखील असल्याचं आपल्याला दिसून येतं. कुणबी, कुळवाडी व कुणबी, लेवा, रेवा कुणबी, खानदेश, मराठा, मराठा कुणबी, आदिवासी कुणबी जो खानदेशमध्येच आहे, कुणबी आणि इतर, मराठा क्षत्रिय, अशा प्रकारचे 7 समूह याच्यामध्ये होते. आणि त्यामध्ये मराठा समाज देखील कुणबी समाजामध्ये कुणबी म्हणून समाविष्ट करण्यात आलेला होता, मागास म्हणून समाविष्ट करण्यात आला होता. ही बाब आपण देखील ध्यानात ठेवली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ही गोष्टी ध्यानात ठेवत नाही तोपर्यंत आरक्षणाचा जो विषय आहे तो आरक्षणाचा विषय खऱ्या अर्थानं आपल्याला कळत नाहीये. आता 29 आपल्याला माहित आहे भाषिक आधारावरती जे राज्य निर्माण झालं होतं, तर त्या भाषिक आधारावरती राज्य निर्माण झालं पहिलं आंध्र प्रदेश. आणि त्या अनुषंगानं ज्यावेळेस फजल अली आयोग नेमला 1953 मध्ये, आपल्याला माहिती हृदयनाथ कुद्रा आणि पन्नीकर त्याचे सदस्य होते, पण त्याच वेळेला 29 जानेवारी 1953 मध्ये जो आयोग नेमण्यात आला होता त्या आयोगाचं नाव होतं काकासाहेब कालेलकर आयोग. आणि या काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाल्यानंतर मराठवाड्यातील मराठा समाजाचा समावेश मागासवर्गीयाच्या यादीत केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या काळामध्ये मध्य भारताचा वेगळा विभाग होता, विदर्भाचा वेगळा विभाग होता, मध्य भारताचा होता, हैदराबादचा वेगळा होता, पण त्यात मराठवाडा जो भाग होता त्यावेळेस काकासाहेब कालेलकर जो मराठा समाज होता तो मागासवर्गीयाच्या यादीमध्ये होता. आणि म्हणून मध्यम कमी जमीन असणाऱ्या लोकांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात यावा. परंतु काकासाहेब कालेलकरांची शास्त्रशुद्ध मांडणी नव्हती, अभ्यास मागासलेपण वस्तुनिष्ठ नव्हतं, म्हणून राष्ट्रपतीनं तो आयोग फेटाळलेला आहे. अनेक लोक सांगतात की त्या आयोगाच्या अनुषंगाने आम्हाला आरक्षण मिळालं, पण तो आयोगाचा अहवालच स्वीकारण्यात आलेला नाहीये. पहिला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो होता काकासाहेब कालेलकर आयोग, तो आयोगच स्वीकारण्यात आलेला नाही. तो राष्ट्रपतीला स्वीकारण्यात आला, पण तो काल्पनिक होता, अंदाजे होता, वस्तुनिष्ठता नव्हती, मागासले पण नव्हतं, आणि म्हणून तो अहवाल स्वीकारण्यात आलेला नाही. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. त्याचबरोबर 1953 मध्ये जो नागपूर करार झाला की संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यासहित महाराष्ट्र झाला पाहिजे अशी जी मागणी होती, आणि खरं तर त्या काळामध्ये मराठवाड्याने कोणत्याही अटी
मांडलेला नाही, बिनशर्त हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला होता. आणि खरं तर हे मागासले पण होतं अनेक वर्षांचं. निजामाच्या राजवटीत हा भाग राहिल्यामुळं सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या, निर्देशांकाच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, रस्ते आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत मागासलेला होता. आणि म्हणून या मागासलेल्या भागांना न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थानं 1953 मध्ये जो करार झाला त्यामध्ये मराठवाड्यासाठी विशेषतः 371(2) हे कलम अंतर्भूत करण्यात आलं होतं. ही बाब लक्षात घ्या. जसं सौराष्ट्र असेल, ईशान्येकडील काही भाग मागासलेले असेल किंवा विदर्भ असेल, यांच्यासाठी 371(2) हे कलम लागू झालं होतं. आणि मराठवाड्यातील जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी विशेष तरतूद करण्याची प्रोव्हिजन किंवा तरतुदी या 371(2) मध्ये आहेत. आणि या अनुषंगानं खरं तर हा विषय असा मिटला असता की विभागीय आयुक्तानं सर्व मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा सर्वे करून आपण मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन राष्ट्रपतीकडे जर पाठवला असता तर केंद्राच्या यादीमध्ये आणि साहजिकच राज्याला देखील ते राज्याच्या यादीमध्ये देखील मराठा समाज हा ओबीसी मध्ये समाविष्ट करता आला असता. तर हे झालं नाही. का झालं नाही, कसं झालं नाही, याच्याकडे दुर्लक्ष झालं. खरं तर आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, मराठवाड्यात लोकप्रतिनिधी आहे की नाही अशा प्रकारचा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आणि ते मराठा समाजाच्या कितपत असतील काही, तर ते मराठा समाजाच्या कितपत उपयोगाचे आहेत हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण नमूद केला पाहिजे. म्हणून एक महत्वाचा मुद्दा इथं ध्यानात ठेवला पाहिजे की आतापर्यंत जे आयोग झालेले आहेत, आतापर्यंत ज्या पद्धतीनं जे आयोग नेमण्यात आले आणि त्या आयोगाचे भूमिका कोणत्या राहिलेल्या आहेत हा मुद्दा आपण स्पष्ट पद्धतीने समजून घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत हे आपण समजून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे जाता येत नाही असं मला वाटतं.